शिवाजीराजे तिथं आले आणि म्हणाले, मला एवढी एवढी खंडणी द्या, मी निघून जातो. मी फार मागत नाही आहे, मला तुम्ही एवढी खंडणी सगळे सुरतकर लोक द्या, तर मी निघून जातो ना, मला काही गरज नाही बाकीची मारामारी करायची, गोंधळ करायची. काही दिली नाही कोणी. ते इंग्रजांनी तो रूट मार्च काढला, जॉर्ज ऑक्झिंडन म्हणून होतं या, त्यांनी तो रूट मार्च काढला बँड लावून सगळे. तर फिरलं ते सुरतमधनं त्याचा बँड, तोही गेला केलेला, त्यांची वखार होती तिकडे. पण त्या वखारीतनं प्रतिकार जोरात होईल, बंदूक आहेत त्यांच्याकडे, म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्यावेळेला हात नाही लावला. तिथे एक मोनॅस्ट्री होती, फादर ॲम्ब्रोज नावाच्या एका माणसाची, फ्रेंच कॅपुसिन पॅड्री होतात. आणि शिवाजी महाराज म्हणायचे की या इंग्रजांच्यापेक्षा फ्रेंच कॅपुसिन पॅड्री ठीक आहेत म्हणून सगळे. त्यांनी ती वाचवली. आणि मग एकदा ते काही खंडणी येत नाही म्हणताना आता वेळ तर वाया जातं. शिवाजी महाराजांनी सांगितलं, चला कामाला लागा आता आपापल्या सगळे लोक. झालं, सुरत लुटायला सुरुवात केली आपल्या लोक. वणवे लागायला लागले, घरं पेटायला लागले, लोकांना बडवायला लागले, लोक सापकानी बडवायला लागले, पैशाच्या आणि धनाच्या राशी येऊन पडायला लागले. एकदा का चोप बसला की ओकायला लागले लोक, धडाधडा धडा.